मध्ये हर. मी अमृता महेश निमण. मी पुण्यामधून परिक्रमा चालू करणार आहे. माझ्याबरोबर माझे मिस्टर पण आहेत. तर अशा प्रकारे आम्ही आता परिक्रमेचा दिवस आमचा आता जवळ आलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बऱ्यापैकी जमवाजमव केलेली आहे. आता तीच जमवाजमव तुम्हाला दाखवायची आहे की आम्ही काय काय घेऊन चाललोय आमच्या सोबत. कारण परिक्रमा ही चालायची करायची आहे की ना की आम्ही गाडीमध्ये करणार आहे. त्याच्यामुळे आपण जेवढं लाईट वेट असेल, जेवढं वजन कमी असेल तेवढंच चांगलं आहे. तर आमची 29 तारखेची ट्रेन आहे. तर तिथं गेल्यावर आम्ही ओंकारेश्वरला गेल्यावर हे असं ओळखपत्र लागणार आहे. या वर्षीपासून त्यांनी कंपल्सरी केलंय की जरी कोणी जरी आलं, म्हणजे काही मुलं काय करतात, खूप कमी वय असतं, घरातून रुसून येतात, नर्मदा परिक्रमा करतात आणि घरच्यांना माहित नसतं की कुठे गेलेत काय गेलेत. पण त्यांना कळालं की नर्मदा परिक्रमा करतायत तर तिथल्या लोकांना प्रॉब्लेम होतो की यांना शोधायला लागतं ह्या माणसांना. त्याच्यासाठी त्यांनी असं हे ओळखपत्र पाहिजे. नगरसेवक किंवा आपले कोणी आजूबाजूचे सरपंच वगैरे त्यांची सही शिक्का वगैरे लागतो की हे आपण त्यांना ओळखतो म्हणून असं हे लागते आणि हे कंपल्सरी आहे. अशा प्रकारे हे आपलं ओळखपत्र म्हणून आधार कार्ड हे सुद्धा लागतंय. खूप महत्वाचं आहे आधार कार्ड सुद्धा. आणि आता आपण आपल्या बरोबर काय काय सामान घ्यायचंय तर त्याची यादी केली होती आम्ही. तर असे हे 2 मी कुर्ते, नेहरू शर्ट आहे, कुर्ता असं शिवून घेतला. 2 आहेत. ह्या 2 पॅन्ट आहेत, कॉटनच आहेत त्या पण. आणि ह्या अशा स्किन आहेत. म्हणजे काही वेळेस काय होतं, खूप आपण चालतो, घर्षण होतं, घर्षण झाल्यामुळं कधी कधी काचतं घासतं. त्याच्यामुळे ह्या अशा आतमध्ये, ह्या पॅन्टच्या आतमध्ये तुम्ही घालू शकता. ज्याला गरज आहे त्यांनी घालावंच, कारण नाहीतर खूप त्रास होतो. हे असे आपले इनर्स आहेत, हे मी घेतलेत आता माझ्यासाठी. आणि हे आहे मैयाचं सामान. अशी ही चुनरी वगैरे मिळते तिथे, पण हे होतं माझ्याकडे तर मी घेतलंय. आणि हे असं सामान आहे मैयाचं. म्हणजे ह्याच्यामध्ये गंध आहे, अष्टीगंध आहे, परत चंदन आहे, हळदी कुंकू आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो, सुपारी वगैरे ते आता आपल्याला देतील ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि ही जी बॉटल आहे सर्वात महत्वाची बॉटल, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण मैयाचं पाणी घेणार आहे. त्याच्यामध्ये ह्या पाण्याचं रोज आपल्याला पूजा करायची तिथे गेल्यावर, म्हणजे सकाळ संध्याकाळ रोज पूजा करायची. आणि हे जे वही आणि पेन आहे तर ह्याचा उपयोग ह्याच्यासाठी आहे की आपण ज्या ज्या आश्रमात जाऊ त्या आश्रमातला आपल्याला शिक्का लागतो. तो शिक्का घेण्यासाठी वही लागतेच. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडेल, जो म्हणजे आश्रम आवडला तर त्यांचा नंबर वगैरे पण तुम्ही ह्याच्यामध्ये लिहून घेऊन ठेवू शकता. नंतर तुम्ही त्यांना मदत कार्य म्हणून त्यांना तुम्ही पैसे पण पाठवू शकता. म्हणजे ह्या वहीचा खूप सारा उपयोग आहे. कधी तुम्हाला असं मनातून काय वाटलं मैयाबद्दल लिहायचं तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. आता ह्या मेडिसिन आहेत, म्हणजे काहींना जर काय प्रॉब्लेम असेल तर त्या तुम्ही मेडिसिन तुमच्या घेऊन जायच्या. ते आता ह्या आपल्याला काय असं वाटलं, ताप आला, काय झालं तर त्याच्यासाठी ह्या मेडिसिन घेतल्या. ते ओडोमॉस, मच्छर असतात त्याच्यामुळे ओडोमॉस घ्याच. किंवा पाय बी मुरगळला तर हे ओमनीजेल वगैरे घेतलंय. फर्स्ट एड किट घेतलंय. देव करू आपल्याला काहीच नको लागायला, पण घेतलंय कारण जर आपल्या बरोबर दुसरं कोणी असेल, त्याला लागलं, खुपलं, काय झालं, पाय बी मुरगळला वगैरे, तर फर्स्ट एड किट म्हणून आपण आपल्या जवळ राहून द्यावं. आपल्याला नाही उपयोग झाला तर दुसऱ्याला होऊ शकतो. आणि मध्य प्रदेशमध्ये खूप थंडी असते तर असा हा लाईट वेट मी स्वेटर घेतलाय. लाईट वेट स्वेटर ही जी आहे ही माकड टोपी आहे, कारण ही पूर्ण असते, म्हणजे गळ्याला वगैरे असते. तर ही अशी आपण बॉटल घेतली आहे. ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉल, ORS वगैरे मिक्स करून आपण पिऊ शकतो, जेणेकरून आपली बॉडी हायड्रेट राहील. आणि कमंडलू तर आपण तिथं गेल्यावर घेणार आहे. कमंडलू तर घ्यायचाच आहे, कारण प्रत्येक परिक्रमावासीच्या हातामध्ये कमंडलू आणि हा दंड हे असणं खूप गरजेचं. रस्त्यामध्ये म्हणजे कुत्र वगैरे असतात, काय असतं, म्हणजे त्यांनी आपल्याला ह्याचा बराच उपयोग आहे. किंवा डोंगर असतात, डोंगर दऱ्यामधून आपल्याला चढायला लागतं, उतरायला लागतं, त्याच्यासाठी पण हा दंड त्याचा उपयोग असतो. आणि ह्या दंडकाचा उपयोग म्हणजे नद्या पण क्रॉस करता येतात. म्हणजे एखादी नदी खूप
खोल असती, आपल्याला चेक करता येतं की हा बाबा इथं खूप खोल आहे, तर आपण हे ह्यानी चेक करू शकतो. म्हणजे दंडकाचा फार उपयोग आहे. आणि आता काय राहिलं, हे वेस्ट पाऊच. हा वेस्ट पाऊच हा आपण आपल्या कमरेला लावला की आपला मोबाईल किंवा थोडेफार पैसे वगैरे ठेवू शकतो ह्याच्यामध्ये, किंवा चॉकलेट्स वगैरे ठेवू शकतो. कारण तिथं नर्मदा खंडामध्ये खूप छोटी छोटी मुलं असतात, ते आपल्याकडे आशेने येतात चॉकलेट्स वगैरे मागण्यासाठी वगैरे. ते आपण त्यांना म्हणजे वरच्यावर असलं की पटकन काढून देऊ शकतो. त्याच्यासाठी हा वेस्ट पाऊच. हा सॉक्स, हे मी आता 3 जोडी घेतली आहेत. मी सॅन्डल घालणार आहे, तर सॅन्डलच्या आतमध्ये हे सॉक्स घालणार आहे. काही ठिकाणी काय होतं, खूप पाणी असतं, नद्या क्रॉस करायला लागतात, प्रत्येक वेळी तो शूज काढायचा ते होत नाही. त्याच्यामुळे मी सॅन्डलच घेतलेले आहेत. काही लोक शूज पण घालतात, म्हणजे ज्याला जसं जमन तसं घालतात. पण शक्यतो काय होतं, शूजने येत ना फोड येतात. मग ते फोड आले की मग अजून त्रास होतो, चालायला त्रास होतो. आणि ह्यानी सॉक्स घातले की घर्षण कमी होतं आणि हवा खेळती राहते आपल्या पायांना, त्याच्यामुळे जास्त फोडी येत नाही. आणि अशा दोरी पण घेतलेल्या आहेत मी. बॅगचं काय तुटलं काय झालं तर ती बांधण्यासाठी वगैरे दोरी घेतलेली आहे. पॉवर बँक घेतली आहे. आपल्याकडे आता मोबाईल आहे तर तो चार्ज करायला पॉवर बँक लागणार, त्यासाठी पॉवर बँक घेतली आहे. आणि हा जो पांढऱ्या कलरचा जो दिसतंय ना, तर ते मी ह्याच्यासाठी घेतलंय की आपण सगळीकडे हे जे आहे असं नाही, हे आपण सगळीकडे लावू शकत नाही. म्हणजे जिथं लागवण ना तिथंच राहावं लागतं, असं नियम आहे. तर आपण इतर वेळेस कुठं म्हणजे दुपारी आपण थोडंसं कुठं आश्रमासाठी म्हणजे विरमासाठी थांबलो तर आपण तिथं बसून त्याच्यावर आराम करू शकतो. तर असे हे ग्लोव्ज मी घेतलेत. तर सकाळी सकाळी काय होतं, खूप थंडी असते आणि दंडक आहे ना एवढा गार पडतो, त्या गारठ्याचा ठणका आपल्या हाताला बसू शकतो. त्याच्यासाठी हे ग्लोव्ज घेतलेत. आणि त्याचा रात्रीही आपल्याला उपयोग होऊ शकतो, कारण गार हात पडले की अजून जास्त थंडी वाजते, त्यामुळे हे गरजेचे आहेत. तर अशी ही निरमा पावडर मी छोटे छोटे पाऊच घेतले ते कपडे धुण्यासाठी. कारण आपण जे नर्मदाच्या किनारी गेलो की नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये आपली कपडे धुवायची नाहीत. कारण काय होतं, हे जर वापरलं तर मैयाचं पाणी दूषित होऊ शकतं. त्याच्यामुळे हे पाण्यामध्ये तुम्ही पाणी घेऊन दुसरीकडे धुवू शकता कपडे, पण हे काठावर त्याच्या नाही धुवायची. आणि आता आश्रमात गेलं की तिथं आपल्याला सोय असते कपडे धुवायला वगैरे, टाक्या वगैरे असतात, तिथं आपण धुवू शकतो. आणि हा असा छोटासा ब्रश घेतलाय आपले कपडे धुवण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाची स्लीपिंग बॅग. हे आपल्याला म्हणजे आपलं खालचं अंथरूण आणि पांघरूण याचं दोन्हीचं काम करणार आहे, त्याच्यामुळे स्लीपिंग बॅग घेतली. आणि एकदम लाईट वेट आहे, 1 किलोच्या पण कमी येते. ताट आणि हा ग्लास घेतलाय. जेवणासाठी ताट घेतलंय, असं कप्प्यांचंच घ्या शक्यतो, कारण काही ठिकाणी पातळ रस्सा भाजी वगैरे असते. आणि हा पाणी पिण्यासाठी सुद्धा होतो. आणि सपोज आपल्याला बालभोग वगैरे, तिकडे बालभोग म्हणतात नाश्त्याला, चहा वगैरे देतात, तर आपण ह्याच्यामध्ये चहा पण घेऊ शकतो. म्हणजे ह्याचा दोन्हीचा उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्वाचं ही बॅग, हे सगळं सामान ह्या बॅग मध्ये जाणार आहे. कारण ही बॅग घेण्याचं कारण ह्याला खूप सारे कप्पे आहेत. आपण मैयाचं सामान वरच्यावर ठेवू शकतो. आपले म्हणजे चार्जर बसतं काय असतं ते सगळं आपण ह्या वरच्या छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये ठेवू शकतो. आणि ही जे मॅट आहे ही इथं वर लावू शकतो, स्लीपिंग बॅग खाली लावू शकतो. त्याच्यामुळे आपलं बरंचसं सामान हे ह्या बॅग मध्ये सगळं बसणार आहे व्यवस्थित. आणि ही लाईट वेट आहे, खूप जड बॅग घेऊ नका शक्यतो. काही वेळेस असं होतं की आपल्याला असं वाटतं की ही बॅगही नको, कपडे नको, काहीच नको, असं एवढं सुद्धा होऊ शकतं. कारण थोडासा छोटा मोठा प्रवास नाही आपला 4-8 दिवसाचा, आपल्याला जवळजवळ 5-6 महिने लागणार आहेत ह्या प्रवासाला. मग त्याच्यासाठी आपली बॅगही तशी पाहिजे. तर अशा प्रकारे आम्ही ह्या सगळ्या सामानांची जमव केलेली आहे. काय राहिलं असेल तर आम्हाला कमेंटद्वारे सांगा की तुमचं हे राहिलंय. तर आम्ही देवउठणी एकादशी झाल्यावरच आमची परिक्रमा चालू करणार होतो, पण नेमकं आम्हाला तिकीट मिळालं नाही. त्याच्यामुळे आम्हाला 29 तारखेचं आधीच तिकीट मिळालंय. बहुतेक मैयाची इच्छा आहे की आम्ही लवकर यावं आणि आम्हाला म्हणजे तिला लवकर भेटावं आम्ही, म्हणून तिने आमचं लवकरचं तिकीट केलंय. तर भेटूयात तुम्हाला आता ओंकारेश्वरला.
नर्मदे हर.